जसं आता साहेबांनी सांगितलं की गुणवत्ता ही चांगली असली पाहिजे, तर येणाऱ्या कालावधीमध्ये अँटीबायोटिक्स विरहित दुधाची निर्मिती करण्यावरती भर राहणार आहे. त्याच्यासाठी आयुर्वेदिक हर्बल पशुपूरक कारखाना आपण स्वतः गोकुळचा तयार झालेला आहे. देशात पहिली असेल महाराष्ट्रात तरी आपल्याकडं पहिल्यांदाच आपण करतो आहोत आणि एवढ्या मोठ्या संघाच्या लेवलला आपण त्याच्यासाठी जे करत आहोत त्याच्यामुळं अँटीबायोटिक्स म्हणजे चेअरमन साहेबांनी जे आत्ता सांगितलं की डॉक्टरच नाही यायला पाहिजे, तर ते स्वतः पद्धतीने त्यांनी उपचार केले पाहिजे आणि त्याला सुद्धा त्या नॅचरल पद्धतीने तो जनावर बरं झालं पाहिजे. कारण जनावर आजारी पडलं की ते एकतर दुधात कमी येतं, दूध उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो आणि ते दूध सुरक्षित आहे का हा एक प्रश्न येतो. तर या सगळ्या गोष्टीला एकच उत्तर आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धती करून जनावराचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्याच्याकडून मिळणारे जे दूध आहे ते सुरक्षित असं ग्राहकांपर्यंत पोहोचवणं.